विराट वारसदार विराटच्या या परफॉर्मन्समुळे टीम इंडियाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल दिसतंय। मिशन 2015च्या तयारीच्या दृष्टीने टीम इंडियाची पावलं ही योग्य दिशेने पडतायत। त्यातच विराट कोहलीकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवणं आणि त्यांनी उत्तम मार्कांनी पास होणं हे नक्कीच टीम इंडियाच्या पथ्यावर पडणार आहे। वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या ट्राय सिरीज मध्ये विजयानंतर ट्रॉफी उचलण्याकरता जेव्हा महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली एकत्र गेले तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला होता। कॅरेबियन ट्राय सिरीज मध्ये सलग 2 पराभवानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली यंगिस्ताननं केवळ 2 विजयांचीच नोंद केली नाही तर फायनल मधील आपली जागाही पक्की केली होती। मात्र फायनल मध्ये धोनीच्या कमबॅकमुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा परफॉर्मन्स झाकोळला गेला। यात तीळ मात्र शंका नाही की ट्राय सिरीजच्या फायनल मध्ये धोनीनंच टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता। हेही तितकंच खरं की सिरीज मध्ये विराटच्या दमदार नेतृत्वाची जितकी स्तुती करायला पाहिजे होती तितकी केली गेली नाही। मात्र झिम्बाब्वे विरुद्ध तिसरी वनडे जिंकत विराटनं आपल्या नेतृत्व गुणांना न्याय दिला। कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या प्रत्येक बॉलरनं तर बॅटिंग मध्ये लीडिंग फ्रॉम द फ्रंटचं उदाहरण देत विराटनं कॅप्टन्स इनिंग खेळल्या आणि एक कॅप्टन म्हणून झिम्बाब्वे विरुद्ध सिरीज मध्ये टीमला लीड करत 3-0 अशी विजयी आघाडीही मिळवून दिली। या सिरीज करता सिलेक्शन कमिटीने विराटसह यंगिस्तानवर दाखवलेला विश्वास यंगस्टरनी अनुभवी प्लेयर्सच्या अनुपस्थितीत सार्थ करून दाखवला। पहिल्या वनडेतील त्यांच्या सेंचुरीची रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली तर दुसऱ्या मॅच मधील त्यांच्या निर्णयांची सर्वांनीच वाहवा केली। जेव्हा कॅप्टन्सीचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा लोक वाढती जबाबदारी आणि दबावाबाबत बोलतात। मला वाटतं विराटने नेहमी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे आणि टीमला चांगल्या प्रकारे लीड केलं आहे। तिसऱ्या वनडे जेव्हा टीमला गरज होती तेव्हा विराटनं नॉट आउट 68 रन्सची इनिंग खेळताना कॅप्टनची भूमिका योग्यपणे पार पाडली। आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागू नये आणि झटपट आउट होऊन पॅव्हेलियन मध्ये परतू नये याकडे विराटचा कटाक्ष असतो। तसंच अंपायरचा निर्णय चुकलेला असला तरी विराट भर मैदानातही त्यांच्याशी हुज्जत घालायला मागे पुढे पाहत नाही। त्याची ही स्टाईल सर्व फॅन्सना भुरळ पाडतीये। त्याचा हा अंदाज पाहून सर्वांच्याच तोंडी एकच वाक्य आहे आणि ते म्हणजे पिक्चर अभी बाकी है। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।